नमस्कार. तर हे आहेत आपल्या गावरान कोंबड्या. एक कोंबडी त्यांची 16 पिल्ली 16 पिल्ली होती. एक पिल्लू मांजरीनं खाल्लेलं आहे. त्यांना बाहेर सोडलं होतं, तर त्यातलं एक पिल्लू मांजरीनं खाल्लेलं आहे आणि एक पिल्लू लंगडं केलेलं आहे. लंगडं केलं म्हणजे ते त्याच्या काही हाती लागलं नाही मांजरीच्या, पण त्याचा पाय त्यामध्ये खराब झाला आहे. तर ते बसलेलं आपण पाहू शकता. कोंबडीपाशी बसलेलं ते लंगडं आहे. चालता येत नाही त्याला आता. ठीक आहे, बाकीचे वाचले. त्यामुळे आता हे यांना 3 महिने काय बाहेर सोडायचं नाही आहे. 3 महिने याच्यामध्येच काय असेल ते त्यांना राहावे लागेल. तर एक टमाटो राहिले, बाकीचे कापून टाकले त्यांना. एक चुकीनं कशातच राहिलं. तर आपण काय करू, ह्या कोंबड्याला टाकू. ते टमाटो टाकलं तर लगेच गर्दी खायला. त्यात आपण पाणी ठेवलं आहे, तर ते झाप ठेवलं आहे ज्याच्या खाली कोंबड्या बसून अंडे घालू शकतात. त्याच्या खाली तर नसणार आहे काय, सध्या नाहीत बसत त्या. त्यांचं टायमिंग आहे, प्रत्येक कोंबड्याचं एक एक टायमिंग आहे. त्याच टायमिंगमध्ये फक्त ते अंडे देतात. अशा प्रकारे आपण तुतीमध्ये छोटंसं केलेलं आहे नियोजन. तर इकडं पाहू शकता, इकडं कोंबड्या अंड्यावर बसलेले. हे पाहू शकता, एक कोंबड्या अंड्यावर बसले, दुसरं त्यात बसू शकते. ह्याच्यामध्ये कोंबड्या अंड्यावर बसतात. आणि काही काही कोंबड्या आहे ना, हे शेड आपण झाकलेलं आहे. तर या शेडचा जो भाग आहे, जो आपण वरी केलेला आहे, त्याच्यामध्ये जाऊन पण अंडे देतात कोंबड्या. ठीक आहे, तिथं कोंबडे दिसायला लागले किंवा तिथं अंडं दिसायला लागले. काहीतरी आहे जेणेकरून खाली करून ती जागा खाली आलेली आहे. आता सगळ्या कोंबड्या आतमध्ये आलेल्या आहेत, कारण आत्ताच बाहेर एका कुत्र्याने त्यांना फार पळवलेलं आहे. त्यामुळे सगळ्या कोंबड्या आतमध्ये आलेल्या आहेत. बाहेर काय व्हायलं आहे, आपण जे हॉटेलचं वेस्टेज आणतो त्यामुळं त्याच्या वासानं फार कुत्रे जमायला लागले. आणि ते कुत्रे जमल्यामुळं काय व्हायला लागलं आहे, कोंबड्यांना बाहेर फिरता येणं गेलं आहे. मग आपल्याला पण फार त्रास व्हायला लागला त्याचा. त्यामुळं ते पाहू शकता, दूर दिसतं आपण ते हॉटेलचं वेस्टेज जे एका ठिकाणी घेतलं आहे आणि जाळून टाकलं आहे. हा कोंबडा पाहू शकता आपण. आपल्याकडे असेच आता कोंबडे तयार होतील. हे जे तामिळनाडू वगैरे त्या साईडला जे असील म्हणून कोंबडे असतात, त्या प्रकारचं दिसते. मला पण अजून त्यातलं जास्त नॉलेज नाही आहे. आपण पाहू शकता, शाईन भरपूर असल्यामुळे डिमांड भरपूर आहे या कोंबड्याला. 1200 रुपयाला एक जण मागून गेलं, पण आपण काय दिलेलं नाही, कारण म्हटलं आपल्याकडे आहेतच 2. त्यात पण दिले तर मग बाकीच कसं मिळ लागायचा. हा एक आहे. ते शेडच्या आसपासच फिरत आहेत, कुठे बाहेर जायला गेलेत. आता बाहेर जाण्यासाठी फार यांची धावपळ असते आणि इथं आतमध्ये थांबत नाहीत ते. इथं पाण्यासाठी आपण पाण्याची व्यवस्था करून ठेवली आहे, बाहेर पण पाण्याची व्यवस्था ठेवली आहे, आतमध्ये पण पाण्याची व्यवस्था करून ठेवलेली आहे. हे आपलं कॅन्ड गायची धार काढायला, यात आपण पाणी ठेवतो पाणी प्यायला. हा मोरवा, याच्यामध्ये पाणी फार गार होतं. हा हांडा, हे सावलीला ठेवल्यामुळे यात पण पाणी गार राहतं सकाळ सकाळ. याच्यामध्ये दिवसभरात कधीही पाणी गारच राहतं. हे आपण गाडा बनवून ठेवला आहे तुती वाहण्यासाठी. तुतीचा प्लॉट आहे, पण आपण त्याचा थोडाच भाग घेतला आहे कोंबड्यांसाठी, जेणेकरून आपलं घरचं गावून अंड्याचं भागावं. हा गाडा करून ठेवलेला आहे तुतीचा पाला वाहण्यासाठी. याच्यामध्ये पाला टाकायचा आणि तिथं पुढं आपण उभं राहायचं आणि तो गाडा ढकलत मोडायचा. हा टेबल केलेला आहे. आतमध्ये जे आपले रॅक आहेत, त्या रॅकसाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. पाणी आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये पाणी आहे, पाणी पिण्यासाठी जनावरांना. रांजून आहे, याच्यामध्ये पण पाणी गार राहतं.
जनावरांसाठी. हे कडपकुट्टी हे जनावरांसाठी 1 वर्षासाठी साठवलेलं याचा ज्वारीचा भुसा बुसकट. आणि आपले दुसरं शेड, याच्यामध्ये आहे खरा कार्यक्रम. हे हॉटेलचं वेस्टेज टाकलेलं आहे त्यांना, आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात वेस्टेज असल्यामुळं भरपूर खातात ते. आणि हे बघा, हे कार्टा तर वर येऊन बसलं आहे. जे आपण दाणा वगैरे टाकलेला आहे ते पलीकडे गेलेलं नाही, मग जे साईडला राहतं ते खातं ते. मग त्या इकडे आपलं कुत्रं यांना राखण करणारं, अजिबात कोणाला टच करत नाही. आपल्या कोंबड्या असून आपल्या कोंबड्यांना कधीच टच करत नाही. हॉटेलचं वेस्टेज आपण जाळलेलं आहे. हे आपला मोते आहे. आणि हा सोलरचा फॅन आहे. वर जो अडकवलेला आहे ना, सोलरचा फॅन आहे. एकदा का प्रकाशाची किरण त्यावर पडली की स्टार्ट होतो. स्टार्ट झाला की दिवसभर चालू. हा फक्त संध्याकाळी बंद होतो. संध्याकाळी कधी सूर्याची किरण त्या सोलर प्लेटवर पडायची बंद झाल्यानंतर अर्धा तासाचा बॅकअप आहे. बॅकअप झाल्यानंतर ते ऑटोमॅटिक बंद पडतं. आणि हे सोलरचा छोटासा दिवा आहे, तिथं ठेवला आहे. इथून त्याच्यावर प्रकाश पडतो, त्यामुळं तेवढ्या ते चार्ज होतं. हॉटेलचं वेस्टेज आणण्यासाठी आपण कॅन ठेवले, ड्रम आणलेला आहे, त्याचं टोप पण. अजून 1-2 ड्रम आपण हॉटेलवर ठेवलेले आहेत. ते वरती पाहू शकता, ते तांबड्या कलर दिसते ते सोलरची लाईट आहे, ते सोलर पॅनल आहे. हा आपला CCTV कॅमेरा आहे. CCTV कॅमेरा लावलेला आहे इथं, की आपल्या पिल्लांसाठी लावलेला आहे सेपरेट. हा आतमध्ये गॅस आहे. ब्रूडिंग करायच्या टायमाला तो छोटा गॅस आहे. ब्रूडिंग करायच्या टायमाला आपण वापरला गेलेला आहे तो. आता मी आपल्याला मांजर दाखवतो, मांजरीची पिल्ली दाखवतो. आता हे पुढं चालून हे मांजर आणि मांजरीची पिल्ली आपल्या पक्ष्यांना काय त्रास देतात नाही देतात काही माहीत नाही, पण सध्या तर फार छान दिसत आहेत. आपण बघून घेऊ एकदा. जे बघणारे ओळखीचे पळकीचे असतील त्यांना माहीत असणार आहे. हे 2 बाजू ठेवलेले आहेत. याच्यावर पाला टाकायचा आणि याच्यावरून ठेवून परत पलीकडे पाला टाकायचा. हे आपलं हे आहे, आपल्या ज्या या राहतात, आता नाव ना गेलं, हे पॅक करण्यासाठी. हे आपले मांजर आहे आणि त्या मांजरीची पिल्ली आहे. 3 पिल्ली आहेत मांजरीला. मग झोपली का? हे पाहू शकता आपण. मग झोप. तर आपण त्यांना काय डिस्टर्ब करता कामा नये. हा कपडा शिल्लक ठेवला आहे, हा पण पत्रावर टाकायचा आहे. पण काय व्हायला आहे, वेळ भेटणं गेला आहे. वेळेच्या अभावामुळे सगळ्या गोष्टी पेंडिंग राहायला लागल्यात. सकाळ संध्याकाळ डे नाईट काम चालू आहे. हा एक चार्जिंगचा फॅन इमर्जन्सी आणून ठेवलेला आहे, पण ते अजून काय चालू केलेलं नाही आहे. हे आपण सुरुवातीला जाळे आणतो ते याच्यामध्ये आणतो. हे अभ्यासासाठी ठेवलेलं आहे, पण अजून काय त्याकडे काय लक्ष देणं होईना गेलं. मनातील तेव्हा अभ्यास आहे, झाला तर झाला. हे पण एमर्जन्सी आहे. छोटंसं UPS म्हणतं त्याला. याला आपण बॅटरी एक बॅटरी ॲड केलेली आहे बाहेरून, जेणेकरून बॅकअप जास्त वाढेल. इथं लाईट असते. आता बघूयात चार्जिंग आहे का नाही. चार्जिंग तर दिसायला लागली आहे, चार्जिंग आहे. इथं एक सोलरचा बल्ब आपण बसवलेला आहे. आपल्याला दिसतंय का नाही बघा. हा दिसतंय. हा सोलरचा बल्ब आहे. वरती 50 वॅटचा बल्ब आहे आणि वरची त्याची सोलर प्लेट आहे. आपण काहीतरी 1,500 रुपयाला आणला होता. बॅकअप चांगला आहे. 6-7 तास आरामात चालतं आहे. नंतर टायमिंग आहे ॲटोमॅटिक. 6:30 वाजले की ॲटोमॅटिक चालू होतं आहे.
ज्या बाहेरच्या 15 कोंबड्या आहेत त्याची आपण अंडी ठेवतो याच्यामध्ये. बघू काल परवाचे काय अंडे आहेत का. अंडे दिसायला लागलेत काल परवाचे. 1-2 दिवस झाला की हे अंडे आम्ही घरी घेऊन जातो. खायला तरी होतील, नाहीतर कोणाला तर द्यायला तरी होतील. चालतं आहे. अशा प्रकारे व्हिडिओ लांबत चालला आहे. आपण विश्रांती घेऊ. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.